हे खातं माझ्याकडे तिसऱ्यांदा आलं आहे, दुसऱ्यांदा नाही. एकदा पवारसाहेब असताना झालं, नंतर इथे जॉईन झाल्यानंतर महायुतीमध्ये त्यावेळेला, आणि निवडणुकीनंतर मात्र मी मंत्रिमंडळातच नव्हतो. पण ते आता पहिल्यांदा. शिवभोजन थाळीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला असं काहीतरी ऐकायला येत होतं की ते बंद करणार, त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं हे बघा, रोज 2 लाख लोक, गरीब लोक, कोण श्रीमंत कोण गाडीवर जात नाही ते जेवायला, ते लोक एक वेळचं त्यांना जेवण मिळतं. आता एक वेळचं जरी जेवण मिळालं तरी 2 लाखाच्या पाठीमागे प्रत्येक घरात जर 5 असेल तर ते 10 लाख लोकांना रोज थोडं तरी सहकार्य मिळालं. 2000 केंद्र आहेत, त्याच्यावर सर्व्हिस करणाऱ्यापासून, मालकापासून तर भांडी घासणे आणि जेवण बनवणे 10-12 तर माणसं असतील काम करणारे. प्रत्येकाच्या घरी परत तेवढीच माणसं आहेत. आता एवढे लोक पोट भरतात आणि रोजच्या रोज शासनाचा चांगल्या प्रकारे प्रचारसुद्धा होतो, कुठलंही शासन असेल. पण त्याच्यासाठी खर्च किती आहे? 140-50 कोटी रुपये काहीतरी खर्च कमी जास्त येत असतो. तर मी सांगितलं हे बंद करू नका. दक्षिण भारतामध्ये या अशा प्रकारच्या योजना, अम्मा थाली वगैरे असं काहीतरी आहे म्हणतात, वर्षानुवर्ष सुरू आहेत ना. त्याच्यात काही बदल होतात म्हणजे वाढ होते, चांगले होते, कमी नाही. आणि आपण एवढे हजारो कोटीचे प्रकल्प आपण करतच असतो, लोकांसाठी करतोय, मान्य आहे मला. पण ह्या डायरेक्ट फायदा रोजच्या रोज या लोकांना मिळतो आहे. तर मी म्हटलं की बंद करणं बरोबर होणार नाही, आणि एवढे पैसे काही शासनाकडे आपल्याला नाही असं म्हणणं हे काही बरोबर नाही. आणि त्यावेळेला नंतर मुख्यमंत्र्यांनी पण ऐकलं, नंतर अजितदादांनी पण समजून घेतलं, आणि ते चालू आहे. आता त्याच्यामध्ये वेळेवर पैसे मिळणं, कारण ही मंडळी फार मोठी काही नसतात कॉन्ट्रॅक्टरसारखी, की तुमची 10 कोटीची 50 कोटीचं जरी थांबलं, 100 कोटीचं तरी काम चालू राहतं, एवढे पैसे त्यांच्याकडे काही बँक वगैरे असं नाही आहे. वरच्यावर त्यांना पैसे द्यायचे, वरच्यावर धान्य सामान आणायचं. तर त्याच्यामध्ये आता अडचणी निर्माण होत असेल तर त्या आपण ते सॉल्व्ह करू. अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद या योजनेसंदर्भात करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत होते. काही नाही, काय नियम आहे तो मला माहिती नाही. काय आतापर्यंत चालूच आहेत, पैसे मिळणारच आहेत. नसेल तरतूद तर यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये होईल. परंतु तुमच्या कार्यकाळात असताना आनंदाचा शिधा, त्याच्यानंतर शिवभोजन थाळी हे लोकोपयोगी योजना होत्या. परंतु आता पुन्हा एकदा नव्याने महायुतीचं सरकार आल्यानंतर ह्या योजना बंद झालेल्या आहेत. महायुतीचं सरकार आल्यामुळे या योजनांवर बंदी येते अशातला भाग नाही. असं आहे की आपला रोजचा जो दर महिन्याचा आपला एक पगार असतो, तर एक 40,000 पगार असून ठरलेलं, दूधवाला एवढे भाजीवाला असतो. आणि एकदम मोठा खर्च कुठला तरी आपल्या घरामध्ये निघाला, मग कशी म्हणते लग्नामुळे निघतो, शाळेची मोठी फी भरायची म्हणून निघेल कदाचित काही हॉस्पिटलाइज कोण झालं तर, मग तो स्ट्रेन जो आहे या सगळ्या 40,000वर येतो. तो काय वाढून तर कोण देत नाही आपला. आणि मग एखादा खर्च थोडासा आज न उद्या करूया, ते थोडासा थांबून करूया, कमी करूया, असं आपण सुद्धा करत असतो. सरकारचे पैसे शेवटी तुमच्याकडून येतात, आणि ते पैसे जे आहेत ते काय एकदम काय 40-50 हजार कोटीने काही वाढत नाहीत. आपले पगार पण वाढतच असतात, सगळ्या गोष्टी वाढत असतात. आणि आता लाडकी बहिणीसाठी हा 40-50 हजार कोटीचा जो खर्च एकदम वाढला, त्यामुळे थोडासा बजेट जे निधीवर अडचण निर्माण झालेली आहे. लपवण्यात काय अर्थ आहे? पैशाचं काही सोंग करता येतं का? पण हळूहळू त्याच्यातून मार्ग काढला जातो आहे. आणि मला असं वाटतं की उत्पन्नसुद्धा अधिक कसं वाढेल त्याच्याकडे अर्थमंत्री आपले आणि उपमुख्यमंत्री हे लक्ष देत आहेत. आणि त्यातून मग जो आहे एकदा ती व्यवस्थित सुरू झालं की मग ते सगळा प्रश्न आटोक्यात येईल.
सर या दोन्ही योजना सुरू करण्यासाठी तुमची भूमिका काय असणार म्हणजे आनंदाचा शिदा आणि शिवभोजन थाळी सुरूच राहणार आहे की नाही ठीक आहे. आता शिवभोजन थाळी ही तर व्यवस्थित सुरू जातात, बंद होता होता सुरू झाली आहे ना, ती व्यवस्थित चालवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखीन सुद्धा बरेचसे जे आहेत विषय माझ्याकडे आहेत ते आता मी मीटिंग घेतो आहे. आपल्याकडे जे आहे जो इष्टांक जो आहे अंत्योदय प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेमध्ये साधारणपणे सगळ्यांना जे 1 लाख रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे त्यांना आपण मदत करावी असा हेतू सरकारच्या म्हणा. पण जो कोटा आपल्याला मिळाला त्या कोट्याचा ज्या वेळेला आपण पाहिलं राज्याच्या पातळीवर तेव्हा असं लक्षात आलं की तो आपला कमी पडतो आणि ज्याचं उत्पन्न 59,000 रुपये शहरामध्ये आणि गावात 45,000 रुपये उत्पन्न आहे त्यांना आपण धान्य हे देऊ शकतो. पण हे धान्याचा हा कोटा जो आहे हा वाढवण्यासाठी 8,20,00,000 असा सुधारित करण्यासाठी आम्ही केंद्राकडे मागणी मागेच केलेली आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आता याच्यामध्ये काही लोक जे आहे पात्र नसताना सुद्धा त्याचा फायदा घेतात. त्याच्यामुळे जे पात्र आहेत त्यांना मिळू शकत नाही आणि मग त्यातील जे अपात्र आहेत त्यांच्याबद्दलची आहे जे काही व्यवस्था करायची ते करून कारवाई करून आपण त्यांना एक ही मर्यादा जी आहे ती आपल्याला वाढवण्यासाठी काय करता येईल. 59,000ची मर्यादा आहे ती 65,000वर 45,000ची मर्यादा 50,000वर नेता येईल का यासाठी एक समिती आपली नेमलेली आहे आणि मग त्याप्रमाणे आपला कोटा किती वाढतो आहे आणि जे अपात्र ठरलेले जे मुळात अपात्र असून सुद्धा पात्रता त्यांनी धारण केलेली आहे त्यांना दूर करून खऱ्या खुऱ्या गरिबांना हे धान्य वाटप करण्यासाठी आपण प्रयत्न करू. नंतर केंद्र सरकारच्या धोरणानुसार EKYC हा कार्यक्रम राबवतोय. अपात्र लाभार्थ्यांच्या जागी नवीन लाभार्थ्यांची आपण निवड करण्यासाठी ते आता जे तुम्हाला सांगितलं ते आणि मुंबई व ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी त्या अनुषंगानं मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शिधा वाटप क्षेत्रात एकूण 51 शिधा वाटप कार्य जिल्हा स्तरावर नवीन गोदामं जे आहेत धान्य गोदामं ती बांधण्याबद्दल आपल्याला कारवाई करायची ती सुद्धा आपण करू. कारण धान्य आल्यानंतर ते जर आपण ठेवू शकलो नाही तर वेळेवर मग धान्य ते मिळत नाही. आपल्याकडे जवळ 54,000 धान्य वाटप करणारी दुकानं आहेत. भुजबळ साहेब, पूर्व विदर्भामध्ये धान उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा बोनसचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही, वितरण झालेलं नाही बोनसचं आणि शासकीय धान खरेदी केंद्र अजूनही काही प्रमाणात सुरू झाले आहेत. फार मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची गरज आहे. पावसाळी वातावरण आहे, अवकाळी पाऊस आहे. तुमचं म्हणणं जो आहे मुद्दा मला मान्य आहे. मी आताच येता प्रफुल्ल पटेल साहेबांबरोबर चर्चा केली कारण मागे पण त्यांनी सुद्धा आग्रह धरला होता ज्यावेळेला कुठं अडचण निर्माण झाली त्यावेळेला. तर यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांची तिकडे मीटिंग चालू आहे. मला काय मीटिंग माहीत नव्हती. नागपूरला आज तिकडे आमच्या पक्षाची मीटिंग आहे ती मीटिंगच मला माहीत नव्हती. मी अचानक नागपूरला गेलो. ते आमचे जे आहेत एक लग्न जे आहे तिथले आईजी दिलीप भुजबळ पाटील यांच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नासाठी मी गेलो ताबडतोब आलो कारण इथे मला काम करायचं होतं. त्यामुळे तिथे मीटिंग होती ती कल्पनाच नाही. तर त्यांचा फोन आला होता विमानामध्ये असताना. परत फोन केला तर म्हटलं मला काही कल्पना नाही तर मी आलो असतो. पण त्यांना मी सांगितलं ते धानाचं वगैरे जे काय ते म्हणून मी आल्यावर बोलतो आणि आपला प्रयत्न करावा लागेल. आम्ही प्रयत्न करू. ती मीटिंगला कोणी कोणाला कळलं तुम्ही जायचं ठरलं की त्यांनी सांगायचं नाही ते काय ती विभागाची मीटिंग नव्हती आणि काय आता आपण आपली ही गडबड चाललेली आहे. नाशिकमध्ये जायचं, येवल्यामध्ये जायचं, लग्नाला जायचं हे सगळं काल गेलो हे सगळं करून आता आलो आणि परत त्याचं हे निघालं आपलं नोटिफिकेशन वगैरे. म्हटलं चला चार्ज घेऊन कामाला सुरुवात करू. तुम्ही मंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री जे आहेत खूप आशावादी झालेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आता पालकमंत्री पदाचा तिला सुटेल
नाशिकसाठी तुमचं नाव आणि रायगडचं गोगोल्याचं हे बघ, मी काल सगळीकडे सांगितलं आणि नाशिकच्या तरी वर्तमानपत्रात आलं की या नाशिकच्या पालकमंत्र्याच्या वादामध्ये मला पडायचं नाही. मी कालच सांगितलं, माझा नाशिकचा जन्म आहे. लहानाचा मोठा जरी मुंबईमध्ये म्युन्सिपाल्टी स्कूल वगैरे शिकत शिकत पुढे गेलो शिवसेनेतून, ती गोष्ट वेगळी. पण मूळ जन्म माझा नाशिकचा, म्हणजे मी नाशिकचा बालक आहे. आणि ते बालकपद जे आहे ते कोणी काय काढून घेऊ शकत नाही. आणि आपली जी जन्मभूमी असते तिच्याबद्दल जादा आस्था आपल्याला वाटतं की आपलं स्वतः शहर हे मुंबई, पुणे, बँगलोरसारखं व्हावं. आणि तो प्रयत्न मी जेव्हापासून नाशिकमध्ये काम पाहायला लागलो तेव्हापासून मी तो केला. आणि त्यामुळे मग हायवेज तयार झाले, एअरपोर्ट झाला, बोट क्लब झाले, फ्युनिक्युलर ट्रॉली झाली, कुंभमेळ्याचं बऱ्याचशाच्या कामाच्या वेळेला सुद्धा इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, घाटाची जी आहे मोठी मांडणी आणि त्याचबरोबर सगळ्या मंदिराची दुरुस्ती, असं बरंचसं काम केलेलं आहे. त्यामुळे आता सुद्धा पालकमंत्री कोण करायचं ते मुख्यमंत्री ते लोक ठरवतील, काय ते करू देत त्यांना. पण नसला तरी माझं काही बिघडत नाही. मी काही मंत्रीसुद्धा नसताना, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री किंवा बावनकुळ्यांसारखे अनेक मंत्री, नुसता फोन आणि पत्र गेलं की माझं काम होत होतं. तसंच कोणी जरी असलं आणि कोणी पालकमंत्री असला तरी जनतेकडून किंवा मीडियाकडून काही सूचना येतील की ही कामं करणं गरजेचं आहे, ती त्यांच्याकडून मांडून कामं करण्यासाठीच करायचं ना, एवढंच ना, ती करून घेऊ ना. त्याच्यामध्ये मानपान काय आहे. आणि मी सिनियर आहे तर मी 1991ला मी महसूल मंत्री होतो, तेव्हापासून सगळं बघत होतो. आता काय हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. नुसतं सांगितलं तरी काम होईल असं मी सगळ्यांना नाशिकला सुद्धा सांगून आलो. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेट झालेली आहे. कसं बघताय तुम्ही? राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा चर्चा होऊ लागलेली आहे. कुछ मालूम नाही, कुछ सुना नाही, एकच कोणतरी बोलेल तर होईल. भुजबळ साहेब, तुम्ही ज्या चेअरवर बसले आहात त्या चेअरवरून शेवटची पत्रकार परिषद राजीनाम्यापूर्वी धनंजय मुंडेंनी घेतली होती. तुम्ही शपथ घेतल्याच्या नंतर किंवा पदभार स्वीकारण्यापूर्वी काही धनंजय मुंडेंसोबत काय तुमचं बोलणं झालं? हां, धनंजय मुंडे यांच्यासोबत काही बोलणं झालं? नाही, ते मंत्री असताना सुद्धा जेव्हा, कार्यालय आणि खातं पण त्यांचंच मिळालंय तुम्हाला, मग काय करू? काही बोलणं ते झालं? मुख्यमंत्र्यांचं काम असतं, खातं कुठचं द्यायचं, हे ऑफिस कुठचं द्यायचं का नाही. आता GAD वगैरे ठरवतं. आज आलं खात्याचं, आलं हे आलं तर आलं, बसलो. बाकी धनंजय मुंडेबरोबर माझा संपर्क आहे, मंत्री असताना होताच, आरोप त्यांच्यावर त्यावेळेला सुद्धा होता आणि नंतर सुद्धा आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर तर चर्चा होती की खातं तुम्हाला दिलं, तेव्हा तुम्ही पत्रकार परिषदेत स्पष्ट म्हटलं होतं की असं होणार नाही. मात्र आज ते सरकारने तुमच्या पदरी ते खातं टाकलं आहे आणि आज तुम्ही पदभार स्वीकारताना अतिशय साध्या पद्धतीने पदभार स्वीकारताय. कारण की जर या सरकारच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारताना मोठ्या प्रमाणात जे शिवाजी केली अरे आमच्या राष्ट्रवादीकडे जी खाती आहे, जो मंत्र्यांचा नंबर आहे त्याच्यातच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजितदादांना सगळं व्यवस्था करावी लागेल की नाही. सर, संभाजी आणि मला काही हेच खातं पाहिजे तेच खातं असं माझा आग्रहच नव्हता. मी मगाशी सांगितलं 1991 पासून वेगवेगळ्या मंत्रिपदांवर मी काम केलेलं आहे. ठीक आहे, जे खातं मिळेल त्या खात्यावर मी काम करतो. हे खातं घेतलं तेव्हाच लोक अरे काय खातं घेतलं. पण करोना जेव्हा आला, ज्यावेळेला लोक बाहेर पडत नव्हते, 54,000 दुकानातून धान्य वाटायचं होतं. आमचे हमाल बंधूसुद्धा जे आहेत येत नव्हते, त्यांना विनंती केली. ड्रायव्हर, क्लीनर, ट्रकवाले त्यांना विनंती केली, दुकानदारांना विनंती केली. आणि इकडे आणि नाशिकला सुद्धा 2-2 ऑफिसमध्ये 8-8, 10-10 लोक बसून प्रश्न सोडवले. पण 54,000 दुकानामधून आम्ही प्रत्येक घरी धान्य पोहोचवलेलं आहे. किती मोठं काम झालं, त्याच्यामध्ये आनंद आहे. सर, संभाजी भिडे यांनी एक दावा केलेला आहे की 6 जूनचा जो शिवराज्याभिषेक सोहळा होतो तारखेप्रमाणे तो खरं तर रद्द केला पाहिजे. तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो झाला पाहिजे, अशी त्यांनी आग्रहाची भूमिका मांडली. हे पहा, मला एवढं माहिती आहे की फार पूर्वी
ज्यावेळेला शिवसेना BJPचं सरकार होतं मनोहर जोशीचं, त्यावेळेस अभिषेक पण त्या कमिटीत होते आणि आणखीन काही लोकांची कमिटी झाली आणि नक्की कधी शिवजयंती साजरी करायची याच्यावर बराच मोठा खल झाला आणि त्याच्यानंतर ही तारीख ठरली. सर हिंदी में जरांगेंच्या काही शुभेच्छा आल्यात का? हां जरांगेंच्या काही शुभेच्छा आल्यात? हो, त्याची शुभेच्छा देणार. असं आहे ना की निंदकाचे घर असा विषय झाले ते तर असलंच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा भरपूर काम मिळतं. नाही तर सगळं एकतर म्हणजे काय आता इकडे झालं का तिकडे ताबड ते असं म्हणाले, काय बोलता तुम्ही? मी तुमचं पण चालू म्हणजे तुम्हाला पण सोयीचं होतं ना. पुढे हिंदी में जानना चाहिए कि आज आपने चार्ज लिया है, आपने मंत्रिपद का चार्ज लिया है. पहले जो योजना थी, जो महाविकास आघाड़ी की सरकार थी, आनंद का सीधा हो गया, अन्य योजना जब महायुति की सरकार आई तब वो योजना बंद की थी. आप तुमने मंत्रिपद की शपथ ली है, तो ये योजना अभी चालू रहने वाली है. ये देखिए, मैं आज शपथ ली है. थोड़ा सा जो है ये लाडली बहन को जो है 40-45 हज़ार करोड़ रुपए का जो बोझा आ गया है, स्ट्रेन आ गया है ये हमारे फाइनेंस डिपार्टमेंट के ऊपर, इसको भी आपको मद्देनज़र देखना चाहिए. जहाँ तक शिव भोजन का सवाल है, वो तो शिव भोजन केंद्र जो है शुरू रहेंगे, उसके लिए हम कोशिश करते ही रहेंगे. आनंदाचा सीधा इसके बारे में जो आप बोल रहे हैं, हम बात तो करेंगे उनके साथ, मगर मुझे पता है कि ये जो कटौती जो है हर डिपार्टमेंट में थोड़ी थोड़ी जो है चली है, क्योंकि कहीं से भी जो है 40-45 हज़ार करोड़ रुपया निकाल के देना है, तो थोड़ा सा जो है हो सकता है देर लगेगी, मगर उसमें जो है आहिस्ता आहिस्ता रास्ता निकलेगा. हमारा जो है गवर्नमेंट का इनकम भी जो है बढ़ेगा और फिर जो है सारी कठिनाइयाँ दूर होकर जैसे कि वैसे सब काम चलेंगे. आज आपको पता है कि PWD के जो है कॉन्ट्रैक्टर, इनका भी बहुत सारा पैसा नहीं दिया गया है. अब वो भी मांग रहे हैं तो उनको भी देना चाहिए. तो बहुत सारे काम हैं. अभी जो बारिश हुई, इस बारिश में जो है कितना नुकसान किसानों का हुआ सारे महाराष्ट्र में. नासिक में तो ये जो प्याज है वो पानी में ऐसे बहतेगा जैसा कचरा बह रहा है. तो जो लास्ट जो कैबिनेट में मैं था तो पहले मैंने ये सवाल उठाया कि भाई ये ठीक है, दूसरी जगह जो बहुत तकलीफ है अपने वो निधि के ऊपर जो है पैसा के ऊपर, अब क्या करें, मगर ये अपने जो गरीब किसान हैं इनके ऊपर जो ये आसमानी जो है संकट आया है, इसके लिए उनको खड़ा करने की आवश्यकता है. किसी भी हालत में उनको पैसा मिलना चाहिए और सभी ने जो है मुख्यमंत्री से लेकर सभी ने उसमें हाँ भर दी है. तो ये जो काम जो है ना अभी बीच बीच में जो भी खर्चा ही है, फिर तो पहले क्या है, हम लोग भी अपने घर में ऐसा ही करते हैं, पैसा तो उतना ही है, फिर पहले क्या है दूसरा क्या, तो ढंग से काम करते हैं, होगा वो भी. सर ऑल पार्टी डेलीगेशन जो ऑपरेशन सिंदूर को लेकर भेजी गई है, ऑल पार्टी डेलीगेशन जो सर ऑपरेशन सिंदूर को लेकर भेजी गई है, उसको लेकर सर आप क्या राय रख रहे हैं? क्योंकि विपक्ष में ही अलग अलग जो है सुर उठ रहे हैं. आपकी क्या राय है? ऑल पार्टी डेलीगेशन से मैसेज जो है पहुंचाना जरूरी था वैश्विक स्तर पर. अरे भाई, आप मेरे बारे में कितना अच्छा सोच रहे हो. और मैं छोटा आदमी है गली का, अब वो दिल्ली में क्या चला है उसके ऊपर मैं क्या राय दे सकता हूँ. बिहारला प्रचार भाई देखिए, जो महायुति के लोग लीडर लोग हैं जहाँ भी बोलेंगे तैयार हो. ऐसा कुछ हम तो बिहार में भी कई बार गए हैं, ये तुम्हारे क्या कहते हैं कि दिल्ली में भी गए हैं, हरियाणा गए हैं, कहाँ नहीं गए आपको तो पता है. तो सर नासिक को लेकर एक सवाल कर लेते हैं. आपने कहा था कि जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना से देर आए दुरुस्त आए. बिल्कुल आया ना, दुरुस्त आया ना. अब कोई शक है? बिल्कुल नहीं सर. लगता कोई शक है? अब कैबिनेट के बाद पालक मंत्री का भी पद आपको ही मिलेगा. अरे भाई दावेदारी देखिए, आपकी शुभकामनाएं हैं, फिर से एक बार बोल रहा हूँ, मगर मैं पालक मंत्री का दावेदार नहीं हूँ.
हाँ, जो मैं बालक पद है नासिक का, वो तो कोई भी मेरे से छीन नहीं सकता। और जिस जन्म गांव का जो बालक होता है उसको तो अपने गांव की जो है सुधारना हो, डेवलपमेंट हो, ये आज तो लगे रहते हैं और वो हमेशा रहती है, वो काम मैं करूँगा। नाशिकला काल कुठले शेअर नवीन मार्केट है नवीन शेअर काल नवीन, शेअर नवीन कुठला आहे? अरे बाबा वो तो चलता है क्या। चांगला होता तो, काय होता ऐकवा नंतर. अरे लोग तो बोलते हैं कि अभी टाइगर जिंदा है, कोई बोलता है क्या है, कोई बोलता है क्या है। तो लोगों की सद्भावना है भाई, है? हाँ, हमने तो ये कहा है। अभी क्या है कि आप लोग इतने बड़े बड़े लोगों के सामने बोलना बहुत कठिन जाता है। कौन सा शेर गाया तो बहुत सारी शुरू हो जाती है। अभी याद नहीं है यार। जो ख्वाबों में देखते हैं, जो ख्वाबों में देखते हैं वो हकीकत में थोड़ा होता है, और जो ये जिंदगी सिखाती है वो किसी किताब में थोड़ा लिखा होता है क्या बात है, वाह वाह वाह. कि ऐसा ही होगा वैसा ही होगा। ये तो जिंदगी जो है सिखा रही है, उससे अपन सीख रहे हैं। तुम हो, हम हो, सभी की यही हालत है ना। शेवट साहेब, ज्या एकंदरीत बीडमधील ज्या घटना संतोष देशमुख अरे भाई, वो डिपार्टमेंट के जो लोग हैं, मंत्री हैं, उसके ऊपर बोलेंगे ना। मैं छोटा आदमी, नया आदमी आया हूँ इधर, पक्षाशी संबंधित आहे. हैं? बीडमध्ये एकंदरीत सर्वप्रथम संतोष देशमुख प्रकरण असो, नंतर शिवराज दिवटे प्रकरण असो आणि आता पुण्यातील वैष्णवी प्रकरण असो, राष्ट्रवादीला एकंदरीत डोकेदुखी वाटतंय का? कारण की या प्रकरणाने दादा चिडतायत, माध्यमावर संताप आहे दादा. तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत या प्रकरणात? हे बघ, आता आमच्याकडे हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, बरोबर आहे. आता सुद्धा बाहेर जमलेले आहेत, तिकडे सुद्धा हजारो कार्यकर्ते सगळीकडे भेटले. प्रत्येक जण तो फोटो काढतो, इथे उभा राहतो, फोटो काढतो. तर काय त्याला विचार, तुझा धंदा काय, तू करतो काय, कुठून पण काय खातोस, काय विचारणार, तुझ्या घरात कोण आहे का. अरे बाबा, कार्ड आणि चला. कोणाला मी नाराज करू शकतो? असं नाराज करायला लागलो तर सगळेचे सगळे कार्यकर्ते पळून जातील ना आमच्याकडून. आता या हजारो लाखो कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या घरात काय चाललेलं आहे, काय त्यांचा उद्योग आहे, धंदा आहे, काही माहीत नसतं आम्हाला. कोणी तुमच्यासारखं सुद्धा कधी म्हणून घेऊन देतो, साहेब माझा मित्र आहे, फोटो काढ बाबा फोटो, चल. प्रश्न असा आहे की पण ज्या वेळेला ह्या गोष्टी समोर येतात त्यावेळेला मात्र आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतो, आणि त्याप्रमाणे अजितदादाने त्या संदर्भामध्ये कडक ॲक्शन घेतलेली आहे. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद. आपलं प्रेम लो असाच असू द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.